आज 3/2/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, नेहमी ह्याच नशेमध्ये राहा की बाबा आपल्याला वापस घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आता सर्वांना वापस घरी जायचे आहे. प्रश्न आहे, तुम्ही मुलं ह्यावेळी सर्वात मोठे कोणते पुण्य करता? उत्तर, आपले सर्व काही शिवबाबांपुढे समर्पित करणे हे खूप मोठे पुण्य आहे. समर्पित करून पूर्ण श्रीमतावर चालल्यामुळे उच्चपद प्राप्त होते. दुसरा प्रश्न आहे, कोणती एक नवीन गोष्ट मनुष्यांच्या बुद्धीमध्ये क्वचितच बसू शकते, म्हणजे स्पष्ट होते? उत्तर, शिवबाबा जे निराकार आहेत त्यांनी ब्रह्माच्या देहामध्ये प्रवेश केला आहे. ते सर्वात मोठी असामी आहेत. त्यांचाच सर्वोच्च अभिनय आहे. ही नवीन गोष्ट मनुष्यांच्या बुद्धीमध्ये क्वचितच बसते. गीत आहे, ये कोण आया आज सवेरे सवेरे, म्हणजे आज सकाळी हे कोण आले? ओम शांती. शिवबाबा सन्मुख येऊन आपल्या मुलांना समजावतात. मुलं तर समजले आहेत, शिवबाबा निराकार आहेत आणि आपण आत्मेसुद्धा निराकार आहोत. त्यांनाच समोर बसून समजावतात. ही युक्ती एक बाबांजवळच आहे. बाबा सन्मुख समजावतात. भगवंत कोणासोबत गोष्टी करतात? आपल्या मुलांसोबत, म्हणजे आत्म्यांसोबत. मुलंसुद्धा जाणतात आणि बाबा पण जाणतात. आत्मा देहाशिवाय काहीच करू शकत नाही. देहाद्वारेच ऐकते. हा एकच सत्संग आहे ज्यामध्ये परमपिता परमात्मा सन्मुख येऊन समजावतात. बाकी जे पण सर्व आत्मे आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, कारण हे पूर्वनियोजित नाटक आता पूर्ण झाले आहे. ही सर्व भारतवासींची गोष्ट आहे. बाबा भारतातच येतात आणि भारतवासी मुलांना म्हणतात, तुम्ही सर्वात जास्त अभिनय केला आहे. तुम्हीच सतयुगामध्ये देवी देवता होते. आता शूद्र बनले आहात, मग तुम्हाला शिकवून पुन्हा देवी देवता बनवतात. दुसऱ्यांना कसे शिकवतील? गीता पण भारताचीच आहे. प्रत्येकाचे आपापले धर्माचे पुस्तक आहे. दुसरे जे पण धर्मपिता आहेत ते सर्व मनुष्य आहेत. त्यांना आपापला देह आहे. हे सर्व आत्म्यांचे निराकार पिता आहेत, जे ज्ञानाचे सागर आहेत, जे बेहदच्या नाटकाच्या आदी मध्य अंताला जाणतात. बाबांना तुम्हा मुलांना शिकवायचे आहे, कारण तुम्ही चक्रवर्ती राजा पुन्हा बनणार आहात. सर्व मनुष्य देवता बनत नाहीत. जे पण देवी देवता धर्माचे असतील त्यांचीच कलम लागते. जेव्हा देवी देवता धर्माची स्थापना होईल तेव्हा बाकी सर्व मठ पंथ विनाश होऊन जातील. सर्व आत्म्यांना बाबा वापस घेऊन जातील. बाबा पती दुनियेमध्येच येतात. येऊन सर्वांना वापस घेऊन जातात. मुलं जाणतात, जो सहज राजयोग आपण कल्पापूर्वी पण शिकलो होतो तोच आता शिकत आहोत. जसजसा विनाश जवळ येईल तसे सर्वांचे डोळे उघडतील. आता तर फक्त तुम्ही मुलं निश्चय करता की परमपिता परमात्मा ब्रह्माच्या देहामध्ये प्रवेश होतात. जसे गायन पण करतात, मार्गदर्शक किंवा मुक्तिदाता येतील, जे सर्वांना दुःखातून मुक्त करून घेऊन जातील. हे जे ब्रह्म आहेत त्यांच्यामध्ये परमपिता परमात्म्याने प्रवेश केला आहे. ही सर्वात मोठी असामी आहे, म्हणजे हस्ती आहे. तुम्हा मुलांना खूप नशेमध्ये राहायचे आहे की बाबा आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. ते म्हणतात, माझी आठवण करा, तर त्या आदराने पाहत नाहीत, म्हणजे खूप कमी जण तसे पाहतात.
भगवंताची किती महिमा आहे, ते सर्व शक्तिवान आहेत, दुसऱ्या कोणाची एवढी महिमा नाही. एवढा आदर तुम्हा मुलांना करायचा आहे. संघटनमध्ये जेव्हा तुम्ही बसता तर खूप चांगल्या प्रकारे आठवण येते. मग इकडे तिकडे जातात तर बुद्धी भटकून जाते. मग तेवढी आठवण राहत नाही. सारखे स्वतःला आत्मा समजले तरच बाबांची आठवण करू शकणार. अशा बाबांसोबत किती आदराने चालावे लागेल. परंतु बाबा साधारण असल्यामुळे तेवढा आदर राहत नाही. मुलं समजतात बाबा काळांचे पण काळ म्हणजे महाकाळ आहेत. हे शिवबाबा ज्यांना तुम्ही बापदादा म्हणता, हे सर्वांना सोबत घेऊन जातील. बाबांना सर्वात चांगला अभिनय मिळाला आहे, ज्याची संपूर्ण दुनिया आठवण करते. आत्मा काय गोष्ट आहे हे कोणीच सांगू शकत नाही. ते म्हणतात लिंग आहे, पूजा तर शिवलिंगाची होते. आपण सुद्धा ज्योतिर्लिंगमच लिहितो, परंतु वास्तविकतेमध्ये ते एवढे मोठे नाहीत. ते तर ताऱ्यासारखे आहेत. त्यांच्यामध्ये संपूर्ण अभिनयाची नोंद आहे. हे सुद्धा कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. जेव्हा ऐकतील की आत्मा ताऱ्यासारखी आहे, परमात्मा सुद्धा ताऱ्यासारखी आहेत, तर आश्चर्य करतील की एवढे ताकदवान ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. जे पूर्ण 84 जन्म घेतात, म्हणजे ब्रह्मा पूर्ण 84 जन्म घेतात, त्यांच्यामध्ये बसून बाबा संपूर्ण ज्ञान देतात की तुम्ही आत्मा आहात. तुमचे 84 जन्म आता पूर्ण झाले. आता माझी आठवण करा तर तुमचे विकर्म नष्ट होतील. आता तुम्हा मुलांना विचार येतो की आत्मा खूप छोटा बिंदू आहे. आत्म्यामध्ये 84 जन्मांचा अभिनय भरला आहे, जे आपल्या वेळेत बरोबर त्याची पुनरावृत्ती होत राहते. परंतु शिवबाबांचा सर्वोच्च अभिनय आहे. जसे नाटकामध्ये राजा राणीला खूप उच्च अभिनय मिळतो, हे सुद्धा पूर्वनियोजित नाटक आहे. त्याची पुनरावृत्ती होत राहते. आणि तुम्ही मुलं हे पण जाणता की सर्वोच्च शिवबाबांना सर्वोच्च अभिनय मिळालेला आहे. तुमच्या बुद्धीमध्ये पण संपूर्ण बेहदचे नाटक आहे. बाबा सर्वोच्च आत्मा कसे साधारण देहामध्ये प्रवेश करतात. महाभारतामध्ये अर्जुनाचा रथ घोडागाडी दाखवला आहे. ह्याचा अर्थ खूप मोठा आहे. हा ब्रह्मा त्यांचा रथ आहे. परमपिता परमात्मा स्वतः म्हणतात की मी ब्रह्मामध्ये प्रवेश करून तुम्हाला सर्व गोष्टी समजावतो. ह्या ज्ञानाच्या गोष्टी कोणत्याही ग्रंथांमध्ये नाहीत. बाबांनी ब्रह्माच्या देहामध्ये प्रवेश केला आहे. ह्या अगदी नवीन गोष्टी असल्यामुळे कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाहीत. आता बाबा म्हणतात, मुलांनो, देही अभिमानी बना. आता तुम्हाला परमपिता परमात्मा शिकवतात. आता त्यांचीच आठवण करायची आहे. ते ह्या देहामध्ये बसले आहेत. ह्यांना तर तुम्ही दादा म्हणता. हे बाप दादा दोघे पण एकत्रित आहेत. तुम्ही बाप दादा असे म्हणून बोलावता. पहिले पिता मग दादा. ही तुमची माता पण आहे. ह्या गोष्टी बाबाच समजावतात की ही ब्रह्मपुत्रा नदी आहे, हे सागर नाहीत. सर्वात मोठी नदी ह्यांनाच म्हणणार. मग सरस्वती आहे. तुम्ही ज्ञानसागराद्वारे निघालेल्या ज्ञानगंगा आहात. त्यांनी मग देवीचे चित्र बनवले आहेत. ब्रह्मपुत्रा कुठून निघाली हे त्यांना माहीत नाही. मग सिंध सरस्वतीचे पण नाव आहे. काही गोष्टी ग्रंथांमध्ये आहेत. आत्माच पावन आणि आत्माच पतित बनते. देहासाठी तर असे म्हणत नाहीत, आत्म्यासाठी असे म्हटले जाते. ह्यावेळी सर्वच पतित आहेत. देह तर कोणाचाच पवित्र नाही. सर्व पाप आत्मे आहेत. सर्वात जास्त पुण्य आत्मा तुम्ही बनता. तुम्ही सर्व काही शिवबाबांना समर्पित करता. असे अनेक जण आहेत जे प्रत्येक गोष्ट समर्पित करतात. लोभाला समर्पित करा, अमुक गोष्ट सोडा. इथे तुम्ही जेव्हा बाबांचे बनले आहात
तर सर्व काही बाबांना समर्पित करता. मग बाबा त्याची परतफेड करतात. जे जेवढे श्रीमतावर चालतील, सर्व समर्पित करतील, तेवढेच त्यांना वापस चांगले पण मिळणार. मुख्य आहे शिवबाबांची आठवण करणे. शिवबाबा इथे शिकवण्यासाठी येतात. दिवसभर तर ब्रह्मामध्ये बसून राहणार नाहीत. सेकंदाची गोष्ट आहे. तुम्ही आठवण करणार तर ते जरूर येतील. तुम्ही समजत असणार की बाबा नेहमी इथेच आहेत, परंतु ते स्वतःच विसरून जातात. ह्यावेळी बाबा स्वतः म्हणतात, मी सर्वांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. विवेक पण म्हणतो की विनाश तर जरूर होणार आहे. आता तर खूप मनुष्य झाले आहेत. विनाशाची बरीच तयारी होत आहे. हे सुद्धा तुम्ही जाणता. बाकी लोक जरी म्हणतात विनाश होईल, परंतु त्यानंतर काय होणार हे ते लोक जाणत नाहीत. तुमच्यामध्ये पण क्रमानुसार जाणतात की बाबा आले आहेत, राजधानी स्थापन होत आहे. आपण सुद्धा बाबांसोबत सेवेमध्ये मदतगार आहोत. काट्यांना फूल बनवत आहोत. भक्ती मार्गामध्ये शिवबाबांना कोणी जाणत नाहीत. जरी म्हणतात की ग्रंथ वाचल्याने परमात्म्याला भेटण्याचा रस्ता मिळतो, तर आत्तापर्यंत भेट व्हायला पाहिजे होते, पोहोचायला हवे होते. परंतु बाबा म्हणतात, वापस तर कोणीही परमधामध्ये गेले नाहीत. काही जण समजतात नवी दुनिया मग नवीन उत्पन्न होणार. दुनियेमध्ये तर असे अनेक मतमतांतर आहेत. बाबा म्हणतात, ह्या सर्व असत्य गोष्टी आहेत. सत्य बोलणारे एकच बाबा आहेत. जसे म्हणतात, सतश्री अकाल मूर्त, सर्व आत्मे अकाल मूर्त आहेत. तर सतश्री अकाल एक आहेत. बाकी सर्व असत्य म्हणजे खोटे आहेत. सत्य ज्ञान त्या गोष्टींसाठी म्हटले जाते. ईश्वरासाठी जे ज्ञान देतात ते सर्व असत्यच देतात. ईश्वरीय ज्ञान एकच ईश्वर येऊन देतात. तुम्हा मुलांना आठवण ठेवायला हवी की हे विश्व नाटक आता पूर्ण होते. आता आपल्याला वापस जायचे आहे. जसे नाटकामध्ये जेव्हा शेवटचे दृश्य असते, तर कलाकार समजतात की आता नाटक पूर्ण होईल आणि आपण सर्व घरी जाणार. आपण सर्व कलाकार आहोत. आता हे ज्ञान माहीत व्हायला हवे की आता बाकी थोडाच वेळ आहे. बाबा आले आहेत. ते सर्वांना घेऊन जातील, परंतु कधी घेऊन जातील हे सांगत नाहीत. कारण हे विश्वनाटक आहे ना. अचानक सर्व काही होत राहते. तर जेवढे शक्य होईल तेवढे हे ज्ञान दुसऱ्यांना द्यायचे आहे. ते एवढे समजत नाहीत की हे सत्य आहे, परंतु सांगणारे जरूर समजतात. तेव्हाच तर सांगतात ना. तुम्हा मुलांना सांगायचे आहे की लौकिक पित्याकडून जन्मोजन्मी वारसा घेतला, आता बेहदच्या पित्याकडून वारसा घ्या. हा ज्ञानाचा बाण त्यांनाच लागणार ज्यांनी कल्पापूर्वी हे ज्ञान घेतले असेल. तुम्ही मुलं पण खूप आठवण करा. आता आपल्याला शांतीधाम घरी जायचे आहे. शासनाचे कर्मचारी पण 8 तास सर्व्हिस करतात. तुम्हाला सुद्धा 8 तासापर्यंत आठवणीची यात्रा वाढवत राहायची आहे. शेवटी तुम्ही 8 तास सेवेमध्ये राहणार, तेव्हाच पूर्ण वारसा घेणार. सर्वजण तर करू शकत नाहीत. जर कोणी जोरात पुरुषार्थ करतात, परंतु नंतर थकून पण जातात. हे ध्येय खूप मोठे आहे. तुम्ही मुलं जाणता, बाबा सर्व आत्म्यांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत. कधी कधी या ब्रह्माला विचार येतो की बस आता तर सर्वांना वापस जायचे आहे. बाबांचे संस्कार ब्रह्मामध्ये भरत राहतात. हे सुद्धा पुरुषार्थी आहेत. आता हा खेळ पूर्ण होतो. सर्वांना वापस जायचे आहे. जर हे कोणी आठवण करतील तर ह्यालाच मन्मनाभव म्हटले जाते. तुम्ही मुलं आता समोर बसले आहात. सन्मुख ऐकल्यामुळे जसे मनामध्ये छापले जाते. सारखी आठवण करत राहा की आता घरी जायचे आहे. आता तुमची मृत्यूची भीती निघून गेली आहे. मृत्यूसाठी कधी घाबरायचे नाही.
देही अभिमानी बनायचे आहे. देही अभिमानी मुलं चांगली सेवा करू शकतील. ज्ञानी तू आत्मा पाहिजे. प्रदर्शनीमध्ये ध्यानीची सेवा नाही, ज्ञानी तू आत्माच पाहिजे. ज्ञानी आत्मे बाबांना प्रिय आहेत. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, नवीन राजधानी बनवण्यासाठी बाबांच्या सेवेमध्ये मदतगार बनायची आहे. काट्यांना फूल बनवण्याची सेवा करायची आहे. दुसरा सारांश, कमीत कमी 8 तास आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे. मृत्यूला घाबरायची नाही, कारण बुद्धीमध्ये आहे की आता घरी वापस जायचे आहे. आजचे वरदान आहे, स्वतःला विशेष आत्मा म्हणजे पार्टधारी समजून साधारणतेला समाप्त करणारे परम व श्रेष्ठ भव. विस्तार आहे, जसे बाबा परम आत्मा आहेत, तसेच विशेष अभिनय करणारी मुलं सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये परम म्हणजे श्रेष्ठ आहेत. फक्त चालता फिरता खाता पिता विशेष आत्मा समजून बेहद विश्वनाटकाच्या स्टेजवर या. प्रत्येक वेळी आपल्या कर्मांवर लक्ष राहावे. विशेष अभिनय करणारे कधी अलबेले म्हणजे आळशी बनू शकत नाहीत. जर हिरो कलाकार साधारण कलाकार समजून कार्य करतील तर सर्वजण हसतील. म्हणून प्रत्येक कर्म, प्रत्येक संकल्प विशेष असायला हवा, साधारण नाही. आजचे बोधवाक्य आहे, आपल्या वृत्तीला शक्तिशाली बनवा, तर सेवेमध्ये वृद्धी होत राहील. ह्यानंतर मातेश्वरीजींचे महावाक्य आहेत, निरंतर आठवण म्हणजे सतत आठवण राहावी. आता पहा, परमात्म्याचा आदेश आहे की माझी निरंतर आठवण करा. निरंतर ह्या शब्दाचे रहस्य पण समजून घ्यावे लागेल. निरंतर त्याला म्हटले जाते ज्यामध्ये काही अंतर नसेल. सतत योग राहावा, ज्यामध्ये खंडन व्हायला नको, त्याला अखंड म्हटले जाते. आता परमात्मा प्रतिज्ञा करतात, जर तुम्ही माझी निरंतर आठवण करणार तर मी तुमच्या केलेल्या भूतकाळातील विकर्मांना भस्म करणार. तर ही ज्ञान अग्नी आहे, ज्यामध्ये विकर्म विनाश होतील. बाबा धर्मराज पण आहेत. जेव्हा ते दंड देऊन विकर्म विनाश करू शकतात, तर बाबांजवळ प्रेमाचा पण काही उपाय असणारच ना. तर जी त्यांची प्रत्यक्ष मुलं बनले आहेत, त्यांना ते आदेश देतात, मुलांनो, मनातून निरंतर माझी आठवण केल्यावर तुम्ही विकर्माजीत बनणार, मग दंड भोगण्यापासून वाचणार. परमात्मा विकर्म विनाश करण्याचे 2 उपाय सांगतात. एक दंड भोगून पवित्र बनण्याचा उपाय आणि दुसरा योग लावल्याने पवित्र बनण्याचा उपाय, ज्याद्वारे पाप नष्ट होतात आणि जीवन मुक्ती पद प्राप्त होते. दुःखाच्या आवागमनपासून सुटण्यासाठी परमात्म्याच्या आठवणीशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. ओम शांती.